भारतीय जनता पार्टीचा जय भारतीय जनता पार्टीचा जय भारत माता की जय भारत माता की जय नमस्कार. आज जिल्हा पंचायतीत भाजपचे उमेदवार आज गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, RTI अध्यक्ष दामू नाईक, तसे आमचे लीडर दयानंदभाई सोपटे यांच्यानी भाजपचे उमेदवार सौभाग्यवती मनीषा संतोष कोरकणकर खरोखरच निव्वळ अशी आमकां एक उमेदवार दिल्ली आसा. तर आज आमी काल आणि आज श्री काल रवळनाथ देवाचो आशीर्वाद घेवन आज आजोबा देवाचो आशीर्वाद घेवन आज तळवडा धाकटेबाग आज आमी घरोघरी प्रचार सुरू केल्लो आहा. तर खूब उमेद जाता की ह्या प्रचाराक आज ह्या प्रचारान असं दिसता की आमी ज्या पद्दतीन पक्षानुसार तशेंच एमजीचो ह्या आसा दोनूय पक्षांनी युती केल्ली आहा त्या युतीनुसार आज चांगल्या पैकी प्रसाद मेळोवन आज खरंच उमेद दिसता की 100% 101% आमचो उमेदवार सौभाग्यवती मनीषा ही निश्चित तेचो विजयी आसा हे सांगून हांव म्हाजे दोन शब्द सोंपयता. नमस्कार, मी नमिता ब्रजेश केरकर. आता आज आपण आमची मनीषा संतोष कोरकणकर ही जिल्हा परिषदच्या उमेदवार म्हणून उभी आहे निवडणुकीसाठी. तर आमचे माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंतजी आणि आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वरील सर्व वरिष्ठ नेत्यांनी आज तिला तिकीट दिलेले आहे आणि तिला तिथे आपल्या जिल्हा परिषद उमेदवार म्हणून उभं केलेलं आहे. तर त्यावेळी तिच्याबरोबर आज आम्ही काल आणि आज 2 दिवस इथं केरी गावामध्ये आमच्या कॅम्पेनिंगसाठी फिरत आहोत आणि तिच्यासाठी जास्तीत जास्त लोकांना मतं घालावी असे आवाहन करत आहोत आणि तिला लोक घालतील जास्तीत जास्त मतं. कारण आमच्या भारतीय जनता पार्टीने आणि आमचे मगो पक्षाने दोन्ही मिळून तिच्यासाठी उमेदवार तिला तो निवडलेला आहे आणि तिला मतं घाला सगळ्यांनी असं आवाहन केलेलं आहे. आणि ती चांगल्यापैकी काम करत आहे. पहिली ती सरपंचही होती हरमलमध्ये आणि तिचं काम चांगलं आहे. तर त्यासाठी लोकांनी सगळ्यांनी तिला जास्तीत जास्त भरघोस मतं घालावी आणि मला तरी दिसतंय की तिच्या कामावरून आणि पार्टीच्या सगळ्या ह्याच्यावरून की ती 90 ते 95% तीच निवडून येणार म्हणून आणि आम्ही तिला सपोर्ट सगळेजण करणार एवढं सांगून